तो आहे बांगडा थाळी। तर बांगडा थाळीमध्ये आपण कुठले कुठले पदार्थ करणार आहोत ते सांगते मी तुम्हाला। तर आपण बांगडा थाळीमध्ये बांगडा फ्राय करणार आहोत, त्याच्यानंतर बांगड्याची कढी, काही काही जणांकडे त्याला आमटी पण म्हणतात, तर आमच्याकडे बांगड्याची कढी म्हणतात। तर बांगड्याची कढी, त्याच्यानंतर भात, तांदळाची भाकरी आणि सोलकढी, हे 5 मेनू आज आपण बांगडा थाळीमध्ये करणार आहोत। सगळे मेनू जे आहेत एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या डिश बघायला भेटतील, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि पटकन बांगडा थाळी बनवायला आपण सुरुवात करूया। तर इथं मी बांगडे घेतलेले आहेत। बांगडे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी मीठ लावून ठेवायचं आहे। अर्धा ते 1 तास मीठ लावल्यामुळे काय होतं की माशाला आपल्या छान अशी चव येते, अळणी लागत नाहीत बांगडा आपला, त्याच्यामुळे ही प्रोसेस करायची आहे। तर इथं मी जो आमटीसाठी मासा घेतला आहे त्याचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि जो आपल्याला फ्राय करायचा आहे त्याला याप्रमाणे असे कट लावून घ्यायचे, म्हणजे मसाला आपण जो घालणार तो व्यवस्थित त्याला लागू शकतो। त्याच्यानंतर इथं मी हा फिश मसाला घेतलेला आहे। हा जो मसाला आहे तो आमच्याकडे बेडगी मिरची प्लस ते लाल सुक्या मिरच्या असतात ते आणि धने घालून तयार केला जातो। हा स्पेशल असा फिश मसाला आहे। तर हा 2 चमचे मसाला मी या फ्राय करणाऱ्या बांगड्यामध्ये घालून घेणार आहे, बघू शकता। मसाला घालून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोकमाचा रस घालून घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे एवढा कोकमाचा रस इथं घालून घेणार आहे। या प्रकारे तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता, समजा तुमच्याकडे कोकमाचा रस नसेल तर। 2 चमचे रस घातल्याच्या नंतर हे सगळा जो मसाला आहे तो व्यवस्थित आपल्याला माशामध्ये असा भरून घ्यायचा आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही। इथं पाणी वगैरे काही घालायचं नाही, ह्या कोकमाच्या रसामध्येच आणि मसाला आपल्याला व्यवस्थित असा माशांमध्ये भरून घ्यायचा आहे, बघू शकता याप्रमाणे। आता सगळा मसाला आपला भरून झालेला आहे। आता आपली कढी बनेपर्यंत आपण ह्या मॅरिनेट करत ठेवूया हे बांगडे। आता आपण माशाची आमटी बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी एवढं ओलं खोबरं। ओलं खोबरंच घ्यायचं आहे, सुकं खोबरं घ्यायचं नाही माशाच्या कढीसाठी। 1 वाटी ओलं खोबरं, त्याच्यानंतर आपला जो फिश मसाला आहे ते 2 चमचे, छोटे 2 चमचे घालून घेणार आहे मी। तुमच्या तिखटच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता। एक उभा चिरून असा कांदा घालून घ्यायचा आहे, कच्चाच घालायचा कांदा। त्याच्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं हळद आणि थोडं पाणी घालून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला या वाटणाची। या प्रकारे थोडं पाणी घालायचं। इथं बघू शकता आपलं वाटण वाटून झालेलं आहे। आता आपल्याला फोडणी घालायची आहे। तर फोडणीसाठी इथं मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी एवढं तेल घालून घेते। इथं माशाच्या कढीला तेल कमीच घाला, फक्त कांदा भाजण्यापुरतंच तेल घालायचं आहे, जास्त उगीच तेल घालू नका। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। आता कांदा भाजताना लक्षात घ्या, कांदा एकदम लाल असा होईपर्यंत भाजायचा नाही, हलका थोडासा भाजला की आपल्याला त्याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आपला कांदा भाजलेला आहे। ह्या स्टेपला आता याच्यामध्ये वाटण घालायचं आहे। ही वाटण जे आहे ते ह्या तेलामध्ये फ्राय करत राहायचं नाही, लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। या पद्धतीने व्हिडिओ बघा। आता याच्यामध्ये जेवढं तुम्हाला जाड पाहिजे, पातळ पाहिजे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। इथं तुम्ही कढी जी आहे आपली ती जास्त अशी पातळ नका करू, एक मीडियम ठेवायची। जास्त पण पातळ जी आहे ती कढी आपली छान लागत नाही, त्याच्यासाठी थोडं मीडियम ठेवायचं आहे, बघू शकता। मी एवढी पातळ करून घेतलेली आहे कढी। 1 ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 अशी कोकमं घालून घ्यायची आहेत या प्रकारे। आता चांगली आपली कढी जी आहे ती उकळायला द्यायची। कढी छान अशी उकळली की त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला बांगडे जे आहेत ते ॲड करायचे आहेत, बघू शकता।
आता याच्यामध्ये बांगडे ॲड करायचे आहेत आपल्याला. बांगडे कसे एका वाफेवर शिजून येतात, त्याच्यामुळे कढई एकदा पहिल्याला उकळायला द्यायची, त्याच्यानंतर ॲड करायचे आहेत. आता इथे लक्षात घ्या, मीठसुद्धा अगोदर घालू नका, कारण बांगड्यांना आपण ऑलरेडी थोडंसं मीठ लावलेलं होतं आणि बांगड्यांचं जे मीठ आहे ते सुद्धा कढीमध्ये मिक्स होतं. त्याच्यामुळे बांगडे घातल्याच्यानंतर एक उकळी त्याला आली की त्याच्यानंतर चेक करायचं की मीठ लागलं तर कमी जास्त तुम्ही घालून घ्यायचं आहे. तर इथं आपली कढी झालेली आहे, बघू शकता कसला कलर लाल आलेला आहे. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळी कढी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा. आता काय करायचं, आपण जे मॅरिनेट करत ठेवलेले बांगडे आहेत त्यांना आता फ्राय करून घ्यायचं आहे. तर फ्राय करण्यासाठी इथे मी कोटिंगसाठी बघा बारीक रवा घेतलेला आहे, 4 चमचे बारीक रवा, त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ ॲड करणार. तांदळाच्या पिठामुळे काय होतं की आपण जो मसाला लावतो ना तो व्यवस्थित असा धरून ठेवला जातो, त्याच्यामुळे थोडंसं असं मी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करते. तर सगळं हे व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्या अगोदर आपण इथं गॅसवर एक तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की त्याच्यामध्ये 2 ते 3 पळी एवढं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने तेल जास्त घालू नका, एक 2 ते 3 पळी तेल बस होतं. लागलंच तेल तर आपण नंतर ॲड करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला हा जो बांगडा आहे त्याला असं व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोटिंग करून घ्यायची आहे रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये. कोटिंग व्यवस्थित करायची जेणेकरून तेलात सोडल्यावर आपला माशाचा जो मसाला आहे तो निघणार नाही. या पद्धतीने व्यवस्थित अशी कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. आता हा बांगडा जो आहे तो आपल्याला तव्यामध्ये सोडायचा आहे. मासे भाजताना लक्षात घ्या, गॅसचा फ्लेम हा लोट करून ठेवायचा, नाहीतर मासे आपले लगेच असे जळून येतात. लो फ्लेमवरच बांगडे आपले फ्राय करून घ्यायचे आहेत इथं आपल्याला. तर सगळे बांगडे मी घालून घेते. आता बांगडे भाजताना लक्षात घ्या की मध्ये मध्ये असं त्याला हे करत राहायचं नाही, परतत राहायचं नाही. एका साईडने पूर्ण बांगडे भाजले की त्याच्यानंतरच आपल्याला बांगडे पलटी करून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे मला 5 ते 6 मिनटं लागली एका साईडला बांगडे भाजून घ्यायला. त्याच्यानंतर मी पलटून घेतला. बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचा आहे. तुम्ही समजा जास्त मोठा गॅस केला तर बांगडे आपले जळू शकतात, त्याच्यामुळे लो गॅसवरच आपल्याला हे बांगडे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता तेल थोडंसं मला कमी वाटलं, त्याच्यामुळे 1 पळी एवढं तेल मी साईडनं असं सोडून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने पण बांगडे भाजून झाल्याच्यानंतर साईडने सुद्धा बांगडे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता या पद्धतीने. आता सगळे बांगडे जे आहेत आपले भाजून झालेले आहेत, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा. आता आपण भात लावून घेऊया. त्याच्यासाठी मी इथं 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपला हाताचं बोट असतं त्याचा फेरा जो असतो पहिला फेरा तेवढं पाणी घालायचं तांदळाच्या वर आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण सोलकढी करून घेऊया. तर सोलकढीसाठी इथं मी 1 वाटी एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये घालायचं. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. बारीक वाटून घेतल्याच्या नंतर एक अशी चाळणी घ्यायची आणि त्याच्यावर हे वाटण जे आहे त्याच्यातलं आपल्याला दूध असं काढून घ्यायचं आहे नारळाचं. बघू शकता या पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे कसं चोथा जो असतो तो जास्त असं खाली जात नाही. हलक्या हाताने याप्रमाणे पिळून आपल्याला सगळं दूध काढून घ्यायचं आहे.
आता जो हा चोथा राहतो पहिल्यांदा तो सगळा चोथा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामधनं आपल्याला फिरून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. बघू शकता या पद्धतीने. सोलकढी करायला एकदम सोपी आहे आणि त्याचे फायदेसुद्धा खूप जास्त आहेत. सोलकढी समजा जेवणानंतर आपण घेतली तर आपल्याला जेवण जे आपण जेवतो ते पचायला मदत होते. जेव्हा आपण चिकन मासे हा प्रकार खातो ना तेव्हा 1 वाटी तरी सोलकढी आपण प्यायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पोटात जे विषारी घटक असतात ते बाहेर फेकले जातात. तर इथं बघू शकता आपला रस आहे तो काढून झालेला आहे. आता हा जो रस आहे तो पुन्हा एकदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. म्हणजे समजा बायचान्स आपल्या त्याच्यामध्ये चोथा गेलाच गाळणीतनं तर तो अशाद्वारे काढून घेता येतो. बघू शकता चोथा गेलेला होता. आता ह्या चोथ्यामधनं सगळं जे नारळाचं दूध आहे ते व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता असं दाबायचं नाही, नाहीतर परत चोथा आतमध्ये जाईल. हलक्या हाताने काम करायचं आहे आपल्याला. बघू शकता याप्रमाणे. आता बहुगुणी असं असलेलं नारळाचं दूध इथं तयार झालेलं आहे. आता ह्या दुधापासून आपण सोलकढी करूया. तर सोलकढीसाठी इथं मी 2 ते 3 चमचे इथं कोकमाचा रस घालणार आहे. 3 चमचे कोकमाचा रस घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का कोकम आणि नारळाचं जे दूध असतं ते आपल्या शरीराला ना नैसर्गिक थंडावा देतात. आणि उन्हाळ्यात समजा तुम्ही 1 वाटी जरी हे सोलकढी पिली तरीसुद्धा तुम्हाला खूप फायदा होतो. कारण कोकममधील नैसर्गिक गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला पोटात गॅस आम्लपित्त आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात तर नक्कीच सोलकढी तुम्ही प्यायली पाहिजे. आता बघू शकता वरनं थोडीशी मी कोथिंबीर घातली आणि आपली सोलकढी तयार झालेली आहे. आता आपण भाकऱ्या करायला घेऊया. इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथं मी उकड वगैरे काही काढणार नाही तांदळाच्या पिठाला. बघू शकता तांदळाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. समजा तुम्ही तुमचं पीठ व्यवस्थित मळलात तरच तुमची भाकरी जी आहे ती व्यवस्थित थापली जाईल आणि व्यवस्थित येईल. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ह्या प्रकारे हाताने असं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. सगळं पीठ मी मळून घेते व्यवस्थित. बघू शकता इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. आता त्याच्यातला एक गोळा करून घ्यायचा या पद्धतीने आणि हाताच्या साहाय्याने त्याला असा गोलाकार आकार करून घ्यायचा या पद्धतीने. साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा प्रकारे करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण भाकरी थापताना त्या उघडणार नाहीत म्हणून. चला आता आपण भाकरी थापायला घेऊया. त्याच्या अगोदर परातीमध्ये थोडंसं सुकं पीठ घालून घ्यायचं. गोळ्याला थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही या पद्धतीने. आणि भाकरी थापायला घ्यायची आहे. अजिबात बघू शकता तुम्ही भाकरी आपली उघडत नाही आहे. पीठ व्यवस्थित मळायचं म्हणजे कशी भाकरी अशी उघडत नाही. आता भाकरी थापायच्या अगोदर लक्षात घ्या गॅसवर आपला तवा आपण गरम करत ठेवलेला आहे. तवा छान गरम व्हायला द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला भाकरी टाकायची आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण तवा गरम करत ठेवायचा आहे. बघू शकता तवा आपला गरम झालेला आहे. गॅसचा फ्लेम मोठा करूनच भाकरी आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये. आणि भाकरी टाकताना लक्षात ठेवायचं की जी पिठाची बाजू असते ती वर यायला पाहिजे आणि वरच्या साईडला आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये या प्रकारे. आणि भाकरी परतताना लक्षात ठेवायचं की वरचं पाणी सुकायच्या अगोदर आपल्याला ही भाकरी जी आहे ती पलटून घ्यायची आहे. चला बघू शकता आता आपण भाकरी पलटून घेऊया. तर दुसऱ्या साईडने सुद्धा
व्यवस्थित कडेने पण आपली भाकरी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. साईडच्या कडेने भाकरी भाजून झाली की आपल्याला परत उलटी टाकायची आहे आणि व्यवस्थित अशी फुगून घ्यायची आहे. जेवढी फुगते तेवढी या प्रकारे बघू शकता. तर इथं आपली तांदळाची भाकरी बनवून तयार झालेली आहे, ती सुद्धा उकड न काढता. आणि बघू शकता आपले सगळे मेनू जे आहेत ते तयार आहेत. तर इथं आपण केलेले आहोत बघा भात, माशाची कढी, त्याच्यानंतर तांदळाची भाकरी, त्याच्यानंतर बांगडा फ्राय, सोलकढी आणि सॅलेडमध्ये काकडी, टोमॅटो, कांदा. आता आपण थाळी सजवायला घेऊया. तर थाळीमध्ये पहिल्यांदा आपण घालणार आहोत भाजलेला बांगडा या प्रकारे. त्याच्यानंतर मस्त अशी आपली बांगड्याची कढी घालून घेणार, बघू शकता. त्याच्यानंतर आपली बहुगुणी अशी असणारी आपण सोलकढी सुद्धा घालून घेणार आहोत, बघू शकता. वाव. सोलकढी घालून झाल्याच्या नंतर आपण जी तांदळाची गरमागरम भाकरी केली आहोत ती सुद्धा आपल्या थाळीमध्ये घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वाफाळलेला गरमागरम भात आणि सॅलेड. तर कसली भारी दिसते थाळी आपली, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला ही बांगडा थाळी कशी वाटली मला नक्की सांगायचं आहे. आणि तुम्हाला माझी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं. त्याच्यानंतर कमेंट करायचा की तुम्हाला कशी वाटली थाळी. आणि त्याच्यानंतर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तर पुन्हा भेटूया परत एकदा एका नवीन डिशसोबत. तोपर्यंत टेक केअर.